राज्यात पुढचे 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता. कोकण, उत्तर महाराष्ट्र, घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज. तर 28 तारखेनंतर विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. रायगडमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नाशिक शहर आणि परिसरात रात्रभर पावसाची संततधार कायम. नाशिकमधल्या 11 धरणांमधून पाण्याचा विसर्ग. गंगापूर, दारणा, कडवा, भावली, भाम, पालखेड, पुणेगाव, गौतमी गोदावरी, वालदेवी आणि भोजापूर धरणामधून गोदावरीत विसर्ग. नाशिकमधील रामकुंड परिसरातील रस्त्यावरचं पाणी ओसरू लागलंय. तर रामकुंड परिसरातील मुख्य चौकात अजूनही पाणी साचलंय. पाणी कमी झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांनी दुकानांची साफसफाई सुरू केली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वरमध्ये जोरदार पाऊस. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेले चांदेरी, सायखडा, कोठुरे, करंजगाव, चापडगाव गावं पाण्याखाली. तर या भागातील हजारो हेक्टर क्षेत्रही पाण्याखाली गेलंय. शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात. नाशिकमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे गोदावरी नदीला पूर. परिसरातील गावांमध्ये पाणी शिरलं. आमदार गोकुळ गीते आणि आमदार दिलीप बनकर यांनी निफाड तालुक्यातील सायखेडा आणि चंदुरी गावाला तिथे आलेल्या पुराचा आढावा घेतला. नुकसान झालेल्या भागाचा पंचनामा करून भरपाई देण्याच्या सूचना. गुजरातमधल्या नवसारीमध्ये पूरस्थिती कायम. एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. एनडीआरएफनं गर्भवती महिलेची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली. खराब हवामानामुळे 6 दिवस स्थगित ठेवण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू. भाविकांनी 18वी तुकडी दर्शनासाठी जम्मूच्या बालताल मार्गावरून रवाना. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, जितेंद्र सिंग आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची काल 2 तास बैठक. 2 मागण्यांवरती सकारात्मक चर्चा. मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर तोडगा नाही. प्रधान यांचा राजीनामा न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा सीजेपीचा इशारा. सीजेपी आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार. दुपारी 3:30 वाजता पुन्हा चर्चा होणार. सीजेपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम. केंद्र सरकार आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नसल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. नरेंद्र मोदी जी से इस्तीफा ले लीजिए सर. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लीजिए. अगर आप धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं लेंगे तो ये जो देश भर में युवा सड़कों पर उतरे हैं ना, वो आपका इस्तीफा मांगना शुरू कर देंगे. अगर धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता है तो कहीं ना कहीं नरेंद्र मोदी जी की कुर्सी पर भी सवाल उठेगा. फिर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा व्हिडिओ शेअर करत तरुणांचे आभार मानले. नीट पेपर फुटी प्रकरणाबद्दल मोदींनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर तरुणांनी सूचना केल्यानं पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. थैंक यू फ्रेंड्स. कल देर रात थैंक यू. इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा वापर वाढवण्याचे आदेश दिले. सरकारच्या योजना सोशल मीडियावरती रील्स बनवून पोहोचवण्याच्या सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना सोशल मीडियावरचा सहभाग वाढवण्याचे आदेश दिल्यानं त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, फडणवीसांचं पांडुरंगाला साकडं. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईकरता एक नवीन अध्याय सुरू केलेला आहे. आणि या तरुणाईला दिशा देण्याकरता, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता मोदीजी हा जो नवीन अध्याय लिहित आहेत त्यातही त्यांना आशीर्वाद पांडुरंगाने द्यावा अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. उद्या राज आणि उद्धव ठाकरेंचा विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये मोर्चा. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा होणार. ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा. तरुणांनी आंदोलनात सहभागी व्हावं, ठाकरे बंधूंचं आवाहन.
लोकशाहीत मत मांडण्याचा आणि मोर्चा काढण्याचा सगळ्यांना अधिकार. उद्याच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. तर मोर्चातून राजकारणात पुन्हा जागा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची खोचक टीका. सगळ्यांना लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. या मोर्चाला विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं आहे याची शक्यता कमी आहे. राजकारणामध्ये आपली जागा पुन्हा कशी निर्मित करता येईल याकरता हा प्रयत्न अधिक दिसतोय, पण तरी देखील माझ्या शुभेच्छा आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये झालेल्या आंदोलनाप्रकरणी प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा. तर टिळकनगर इथे झालेल्या आंदोलनाप्रकरणीही गुन्ह्याची नोंद. आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोटिसा. विद्यार्थी आंदोलन सरसंघचालक मोहन भागवत यांचं त्याबद्दल भाष्य. नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्कशुद्ध उत्तर द्यावंच लागतं. त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाष्य. उनको तर्क बताना पड़ता है. जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उत्पन्न हो, उनसे उनको बाहर निकालना पड़ता है. तो एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एनटीएचं मोठं पाऊल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. अधिकारी हे लहान मासे. अभिजित दिपकेंचं कारवाईवर भाष्य. दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन आजही बंद. राजीव चौक आणि मंडी हाऊससह 18 स्टेशन बंद. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद केल्याची माहिती. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर इथे सुरक्षा वाढवली. जंतर मंतर जवळील मुख्य रस्त्यावर 6 स्तरीय बॅरिकेडिंग. पार्लमेंट स्ट्रीट आणि जयसिंग मार्गावरती कायमस्वरूपी बॅरिकेड्स. छत्तीसगडमधून सीआरपीएफच्या 10 कंपन्या दिल्लीत, तर दिल्ली पोलिसांच्या रजाही रद्द. राज्यातील टीईटी पेपर फुटीतील मुख्य आरोपीला अटक. बिजेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून बेड्या. भिवंडी पोलिसांनी गुप्ताला अटक करून पुण्यात आणलं. बिहारमधून आणखी एक आरोपीला अटक करण्यात आली. इंद्रजित सिंग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव. पुढच्या महिन्यात राहुल गांधी पुणे दौऱ्यावर. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता. राहुल गांधींच्या नेतृत्वात मोर्चा होण्याची शक्यता. जळगावात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयात बसून बीएलओकडून एसआयआरचं काम केल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते पियुष पाटील यांनी विष्णू भंगाळे यांच्या कार्यालयात बीएलओला रंगेहात पकडल्याचा दावा केला. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. कारवाईची मागणी. त्यांनी मला कॉल केला होता की एसआयआरची जी प्रक्रिया आहे ती करायची बाकी वेळ तुम्ही, तर तुमचं आणि तुमच्या मिसेसचं आधार कार्ड घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे. निघालो तरी पण त्यांना परत फोन केला की त्यांचं काम आटपलं असेल तिथून, तर निघाले असतील ऑफिसमध्ये. काही त्यांना प्रक्रिया करायचा अधिकार नाहीये. तर हो या म्हणे तुम्ही ऑफिसमध्ये. मग मी ऑफिसमध्ये आलो तर ते मध्येच होते ऑफिसमध्ये आणि त्यांचं काही चर्चा चालू होते. त्याच्यानंतर 2-1 जण तिथून एसआयआरची प्रक्रिया करून निघाले माझ्यासोबत. ते आमच्या वार्डातलेच होते. बीएलओची कुठल्याही प्रकारची बैठक त्यांनी घ्यायची नाही. बीएलओचा आढावा कुठल्याही प्रकारचा त्यांना घेता येणार नाही. कुठल्याही प्रकारचा आढावा किंवा बैठक किंवा तिथे त्या प्रिमायसेसचा वापर करून कुठलंही काम हे झालेलं नसलं पाहिजे. शासकीय प्रिमायसेसमध्येच हे सर्व काम केलं पाहिजे अशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या प्रकारे जी त्याच्यामध्ये शहानिशा आहे ती शहानिशा करून उचित कारवाई त्यांच्यावरती देखील केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम योग्य पद्धतीनं सुरू. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत खोटं नरेटिव्ह पसरवलं जात असल्याचा मंत्री अदिती तटकरेंचा आरोप. त्यांच्याबद्दलच्या खोट्या ज्या काही नरेटिव्ह आहेत हे पसरवण्याचं काम हे मला वाटते कोणीही करू नये. कुठेही या संदर्भातली कधी वाचा झाली नाही. कुठेही या संदर्भामधल्या अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य सुद्धा केलेलं नाही. आणि असं असताना उगाच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष किंवा नेत्यांबद्दल चुकीचं त्या ठिकाणी वक्तव्य करून संभ्रम पसरवणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी यादी जाहीर. 16,95,000 शेतकऱ्यांची तिसऱ्या यादीत नावं. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 76,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना. वसई पूर्वेत एका व्यापाऱ्यावर गोळीबार. मोहनसिंग परमार यांच्यावर गोळीबार. त्यांची प्रकृती गंभीर. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.
ठाण्यात 35 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, सतर्क वाहतूक पोलिसांमुळे तस्करीचा डाव उधळला. राजस्थान पासिंगच्या कारमधून ड्रग्जची तस्करी होत होती. कार चालकाला अटक, पोलिसांकडून अधिक तपास सुरू. गोंदियात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील किन्नर महासंमेलनाचं आयोजन, देशभरातील हजारो तृतीयपंथीयांनी हजेरी लावली. गोंदिया शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. महाकाल व धार्मिक गीतांच्या तालावरती तृतीयपंथीयांचं नृत्य.